सोशल मीडियाच्या माध्यमातून महिलेची बदनामी करणारे आक्षेपार्ह संदेश प्रसारित करणारा फरार आरोपी हेमंत अरुण पलिये याला उत्तर प्रदेशातील गोमती नगर येथून पेन पोलिसांनी अटक केली। पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या पथकाने ही कारवाई केली। आरोपीला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे। आरोपी हेमंत अरुण पलिये याने फिर्यादी यांचे पती आणि फिर्यादी यांच्या नावाची बदनामी करण्याकरिता 26 मार्च 2026 रोजी व्हॉट्सअपच्या स्टेटसला आक्षेपार्ह संदेश टाकला होता। तसेच 27 मार्चला फिर्यादी यांच्या पतीच्या मोबाईलवर मेसेज टाकून पत्नी आणि हॉटेल मालकाबाबत आक्षेपार्ह संदेश पाठवला। यावरून फिर्यादी यांनी पेन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। त्यानुसार पेन पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला। आरोपी पलिये याला हजर राहण्याबाबत त्याच्या राहत्या पत्त्यावर मोबाईलवर वेळोवेळी नोटीस पाठवण्यात आल्या। मात्र आरोपीने पोलिसांच्या नोटीसीला उत्तर न देता फरार झाला। त्याला शोधण्यासाठी पथक नेमण्यात आले। नागपूर, सातारा आणि विविध भागात शोध घेतला असता तो सापडला नाही। अखेर मोबाईल नंबरच्या तांत्रिक माध्यमातून तो उत्तर प्रदेशमध्ये असल्याचं समजताच तेथील स्थानिक पोलिसांच्या मदतीने आरोपीला 14 मे 2026 रोजी अटक करून मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या समक्ष हजर केले असता त्यांनी 15 मे ते 18 मे पर्यंत ट्रान्झिट वॉरंट दिले। त्यास मुदतीमध्ये न्यायालयात हजर करण्यात आले होते। 18 मे पर्यंत ट्रान्झिट वॉरंट नंतर न्यायालयात हजर केले असता आरोपीला 19 मे पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे। अप्पर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथारे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप बागुल, पोलीस उपनिरीक्षक नवनाथ रसाळ, राजेश पाटील, सहाय्यक फौजदार अमित कवळे, पोलीस हवालदार अजिंक्य म्हात्रे, सचिन वसकोटी, सुशांत भोईर, अमोल म्हात्रे, शैलेश कदम, सागर खांडसकर, पोलीस शिपाई अजिंक्य म्हात्रे, भाऊराव पाटील, विजय बोंद्रे, संदीप शिंगाडे, राजेश्वर अंकमवार यांनी कारवाई केली। पेन प्रतिनिधी किरण बांधनकर।